घाटकोपरमधील अशोकनगरमध्ये काल भूस्खलनात 7 जणांचा मृत्यू झाला, 7 जण गंभीर जखमी झाले। या घटनेनंतर मुंबईतील डोंगराळ भागातील झोपडपट्ट्यांमधील भूस्खलनाचा धोका पुन्हा ऐरणीवर आला। मुंबईत 249 झोपडपट्ट्या भूस्खलनाच्या छायेत असून भांडूप, घाटकोपर, कुर्ला हे प्रमुख हॉट स्पॉट असल्याचंही समोर आलं। अनधिकृत बांधकामं, दाट वस्ती, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि अतिवृष्टी ही यामागची प्रमुख कारणे। या परिसरातील पुनर्वसन रखडल्यानं नागरिकांचा जीव धोक्यात आहे। शिल्पा नरोडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिल्पा, दर पावसाळा येतो, मुंबईमधली किमान एखादी जुनी इमारत किंवा अशा या डोंगर किंवा अशा परिसरातल्या वस्त्या तिथलं ढासळणं हे आता नित्यनेमाचं झालेलं आहे। जीव जातात लोकांचे। महापौर कोणाचंही असो सांगतात की नोटीस दिली होती, काय नेमकी परिस्थिती आहे? प्रसन्न सर, खरंय, कारण दरवर्षी पावसाळा येतो, दरवर्षी मुंबई महानगरपालिका नोटिसा देण्याचं काम करते। मात्र यावर्षी जर आपण पाहिलं तर भूसंकलनाने पुन्हा एकदा मुंबईमध्ये हाहाकार माजलेला आहे। कारण मुंबई शहरातली दुसरी घटना घडलेली आहे अशी, आणि त्यामध्ये अनेक मुंबईकरांचे नाहक बळी गेलेले पाहायला मिळतात। माझ्या मागचं जे हे दृश्य आपण पाहतोय, हे दृश्य जर आपण पाहिलं तर डोंगराळ भाग आपल्याला पूर्णपणे दिसतोय। त्याचबरोबर आपण पाहिलं तर ह्या समोर ज्या दिसत आहेत त्या झोपडपट्ट्या आहेत आणि इथे राहणारे नागरिक जे आहे त्यांचा जीव मात्र मुठीत धरून त्यांचं जीवन हे जगताना पाहायला मिळतात। विशेष म्हणजे आता जर आपण पाहिलं तर मुंबईतील तब्बल 249 अशा प्रकारच्या झोपड्या आहेत त्या भूसंकलनाच्या छायेत असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आलेली आहे। मात्र मुंबई महानगरपालिका करते काय असा प्रश्न उपस्थित राहतोय, कारण एकीकडे मुंबई महानगरपालिका नोटिसा देण्याचं काम करते आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर या नागरिकांनी जायचं कुठं असा प्रश्न उपस्थित झालाय। समोर आपण हे जे दृश्य पाहतोय, हा जो एरिया आहे पूर्ण तो डोंगराळ भाग आहे। इथे अनेक नागरिक जे आहेत ते राहत आहेत, मात्र जीव मुठीत धरून आपला जो आहे जीव। खरे शिल्पा, अतिशय ही धोकादायक स्थिती आहे आणि दरवेळी फक्त नोटीस देऊन काम होणार नाही, यावरती मार्ग काढावा लागेल, अन्यथा असेच जीव जातील। दुर्दैवाने अशाच घटनेमध्ये काल मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या पतीनं सुद्धा आत्महत्या केली। दुर्दैवी आहे, अपेक्षा आहे प्रशासन आणि शासन याची दखल घेईल। धन्यवाद शिल्पा।